आजचा दिवस आपल्यासाठी दोन महत्त्वाच्या आणि आनंदी पर्वांचा संगम आहे, तो म्हणजे मातृदिन आणि बैलपोळा। आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये अन्वीच्या शाळेत साजरा झालेला मातृदिन, मंगलगौर स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा त्यासोबत बरंच काही शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। बैलपोळा म्हणजे आपल्या कृषी जीवनाचा एक आनंददायक भाग आहे। त्या दिवशी त्यांना आदर देणे हे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे। म्हणूनच या दिवशी आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे बैलांची पूजा केली जाते, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच आजचा दिवस मातृदिनासाठीही खास आहे। आईबद्दल आपल्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा इशारा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे बैलपोळ्याच्या दिवशी अन्वीच्या शाळेत मातृदिन साजरा केला जातो। म्हणूनच सकाळी मी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि मग नंतर मला शाळेत जायचं होतं कार्यक्रमासाठी। खरं तर मातृदिनाच्या आनंदात आणि घरी बैलपोळा साजरा करून आपण असेच आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आदर व्यक्त करायला हवा। माझी घरातील पूजा झाल्यानंतर मी अन्वीच्या शाळेत गेली। अन्वीच्या शाळेत मातृदिनाचा कार्यक्रमाचं अतिशय छान नियोजन केलेलं होतं। सगळ्यात आधी मुलांकडनं आईचं औक्षण केलं गेलं। इथे अन्वी माझं औक्षण करत आहे। तिला प्रत्येक गोष्टी त्यांच्या ताई समजावून सांगत होत्या आणि याच दिवशी त्यांना शाळेत मातृदिनाचंही महत्त्व समजवलं जातं। या शाळेत एक अत्यंत गोष्ट महत्त्वाची आहे की इथे मुलांना भारतीय संस्कृतीतल्या बऱ्याचशा गोष्टी समजवल्या जातात आणि त्या त्यांच्याकडनं करवूनही घेतल्या जातात। हे आहे अन्वीने मला दिलेले कार्ड, ज्यात तिने आपल्या सर्व प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आहेत। आई तिच्यासाठी खूप काही करते म्हणून तिने एवढे सारे हात आईला दाखवले आहेत, पण या पाठीमागे तिचं खूप सारं प्रेम आणि कल्पनाशक्ती खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर अन्वीच्या शाळेत टिपक्यांच्या रांगोळींची स्पर्धा आयोजित केलेली होती। अशा प्रकारे आम्ही तिथे रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता काही महिलांनी आणि अतिशय छान प्रत्येकीने सुबक प्रत्येकीच्या कलेनुसार रांगोळी काढलेल्या होत्या। मला तर सर्वच रांगोळी खूप आवडल्या, मीही त्यामध्ये सहभाग घेतला होता। सगळ्यात आधी तर माझी रांगोळी आहे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली, त्यानुसार इथे पण बघू शकता तुम्ही। अतिशय प्रत्येकीची रांगोळी वेगवेगळी आहे आणि अतिशय कल्पकतेने काढलेल्या रांगोळ्या होत्या। रांगोळीमध्ये एक प्रकार आहेत, इथे कोलम प्रकारची एक रांगोळी आहे जी मद्रासी आय थिंक काढतात लोक। शेवटी ही माझी रांगोळी अशी पूर्ण काढून झालेली आहे। तुम्हाला या रांगोळ्या कशा वाटल्या त्या कमेंट करून प्लीज सांगा आणि माझी रांगोळी ही तुम्हाला आवडलं की नाही हे कमेंट करून सांगा। दरवर्षी अन्वीच्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। मागच्या वर्षी त्यांनी कुकिंग स्पर्धा ठेवली होती आणि यावर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। आम्ही सगळ्या महिलांनी या स्पर्धेचा अतिशय आनंद घेतला। त्यानंतर इथे मंगळगौर कार्यक्रम सुरू आहे। महिला अतिशय छान सजून आलेल्या होत्या आणि त्या ज्या गाण्यांवर डान्स करत होत्या, गाणी म्हणत होत्या, मला तर खूप मजा आली ते बघून, कारण मी पहिल्यांदाच अशा मंगळगौरीचा कार्यक्रम अटेंड केला होता आणि तोही शाळेतसुद्धा महिला अगदी घरच्यासारख्या तो कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या। खूप छान सगळेजण गाणी म्हणत होते, ते खेळ खेळत होते, ते खेळसुद्धा अतिशय छान त्या सगळ्याजणी खेळल्या आणि तर तुम्ही गाणीसुद्धा ऐकत असाल की त्या गाणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की जे मी अजूनपर्यंत हा कार्यक्रम खरंच कधी बघितलेला नव्हता, पण मला इतका छान वाटला ना तो बघून आणि खूप मजा आली या कार्यक्रमाची खरंच। ते बघू शकता तुम्ही, प्रत्येक त्यांचा मंगळगौरचा खेळ वेगळा आहे आणि गाणी अतिशय सुबक आहेत, सुरेल आहेत आणि बायका तर अतिशय उत्साही आहेत आणि सजूनसुद्धा इतके आलेले आहेत ना। आणि यांचा सगळा कार्यक्रम बघायला बालगोपाळसुद्धा आहेत, कारण हा कार्यक्रम जे शिशुवर्गातील मुलं आहेत त्यांच्या मातांनी साजरा केला होता। त्यांनी अतिशय उत्साहाने हा मंगळगौरचा प्रोग्राम खूपच छान रंगवला शाळेमध्ये। मला तर खूप छान वाटलं सगळं ते बघून आणि मी याचा पुरेपूर आनंद लुटला।
माझ्यासाठी आजचा मातृदिन शाळेत अत्यंत खास आणि संस्मरणीय ठरला. मातांना आदर देण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांना मान्यता देण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शाळेत मातृदिनाच्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या या अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातांबद्दल अधिक प्रेम आणि आदर शिकता येईल असं मलाही वाटतं. आणि त्यांच्या खरंच शाळेत जे शिक्षक वृंद आहेत त्यांचेही आभार मानायला हवेत, कारण अशा एक दिवस त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करून सर्व मालकपालकांना जो आनंद दिलेला आहे तो अवर्णनीय आहे. म्हणूनच मला त्यांच्या शाळेचं आणि त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षिकांचं कौतुक वाटतं आणि आभारही मानावेसे वाटतात. आजचा दिवस खूपच सुंदर गेला. सकाळी बैलपोळ्याची केलेली पूजा, त्यानंतर अन्वीच्या शाळेत साजरा झालेला मातृदिन, अन्वीने केलेलं औक्षण आणि त्यानंतर तिने दिलेलं कार्ड आणि अन्वीच्या शाळेत हा बघितलेला मंगळागौरचा कार्यक्रम, आमची रांगोळी स्पर्धा, सगळंच अगदी खास होतं माझ्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.